नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलचा प्रोमो सगळ्यात पहिले मी सांगते अगोदर. तर आता अर्णवला काही गोष्टी कळतात की डोळ्यामध्ये फवारा कसला गेला होता आणि ज्यामुळे त्रास झाला. तर आता ह्या गोष्टीवरती बोलण्यासाठी अर्णव हा नम्रताकडे येतो. नम्रताला सांगू लागतो की कोणीतरी जाणून बुजून त्या कूलरमध्ये काहीतरी औषध टाकलं होतं, ज्या औषधामुळे ईश्वरीच्या डोळ्याला त्रास झाला. तुला तर माहीतही नव्हतं, तुझ्याकडनं नकळतपणे घडलं. पण आता उद्याही काहीतरी चिटिंग होऊ शकते, तर आपण अलर्ट राहायला हवं, असं नम्रताशी बोलताना अर्णव आपल्याला पाहायला मिळेल. नम्रता मात्र खूप घाबरलेली असते. तिला क्षणभर तर असं वाटत असतं, मुद्दाम माझं नाव घेऊन हे तर बोलत नसती ना, यांना माझा संशय तर आला नसेल ना. ती घामाघूम झालेली आपल्याला पाहायला मिळणार. अर्णव तिला विचारतो, तुला काय झालं? तर ती म्हणते, काही नाही, स्पर्धेचं टेन्शन आलेलं. आणि आपल्याला हेही पाहायला मिळतं की अर्णव म्हणतो, काही झालं तरी आपली ही स्पर्धा जी आहे ती जिंकलीच गेली पाहिजे, कारण आपल्याला पैशाची फार गरज आहे. आपल्या सात्विक फॅशनसाठी ही स्पर्धा जिंकावीच लागेल. आता मला इथे थोडंसं डाऊट येतो आहे की नम्रता सुधरेल का? चला, तर आपण हेही पाहू शकतो की स्पर्धा जिंकण्यासाठी आता उद्या कपडे शिवायचे. तर अर्णव म्हणतो की माझ्या आईची जी मशीन आहे ना, तीच मग ह्या स्पर्धेसाठी वापरेल. आईची मशीन मला आशीर्वाद देईल. मात्र तीच मशीन वल्लवीने आयडिया दिलेली आहे त्या देशमुखबाईला की ती मोडून तोडून टाकायची, म्हणजे ती मशीनच राहणार नाही. तर आईची आठवण आणि आईच्या नावाची सात्विक फॅशन तरी कुठून राहणार? आता ईश्वरी म्हणते की आपल्याला काही करून स्पर्धा जिंकावीच लागेल. तर तो म्हणतो, लागेल नाही, जिंकणारच असं म्हण. आणि आता आपण टीमवर्क करून हे सगळं जिंकून घडवून आणायचं, असं इथे ठरवून चौघंजण एकमेकांना शुभेच्छाही देतात. आणि आकाश आणि आपले जे अर्णव आहे त्यांना म्हणतात की तू जिंकले पाहिजेस, तुम्ही दोघं कोणीही जिंकले तर आपल्याला आपली कंपनी वाचवता येईल. आता सगळेजण एकमेकांना वचन देतात की काही झालं तरी आपण उद्या स्पर्धा जिंकलीच पाहिजे. चला, आजच्या भागात आपण पाहत आहोत इथे स्पर्धेचा निकाल लागणार. प्रत्येकाने आपापला पदार्थ जजेससमोर आणून एकदम छान प्रकारे डेकोरेट करून ठेवलेला असतो. आणि तो फ्युजन वडापाव असतो ना, तो सगळ्यात देखणा पण दिसत असतो बरं का. तर आता इथे न डोळ्याला दिसणाऱ्या ईश्वरीला सगळेजण कौतुकाने म्हणतात की हे सगळं तू कसं केलंस? तर ती म्हणते, हाताने स्पर्श करून आणि वास घेऊन. तर आता इथे आपल्याला हे पाहायला मिळतं की खरंच आता ते खाल्ल्यावरच कळेल कसं लागतं आणि कसं नाही. मग सगळ्या स्पर्धकांमध्ये आता इथे चांगली स्पर्धा रंगलेली दिसते. एका चढ एक पदार्थ असे तिथे ठेवण्यात आलेले असतात. प्रत्येक पदार्थ चाखून पाहणारे जजेस आता प्रत्येकाला रेसिपी आणि त्याची काहीतरी स्ट्रॅटेजी तुम्ही जी बनवेल असेल, तुम्ही काय उद्देश ठेवला असेल किंवा वेगळं काहीतरी केलं असेल त्याबद्दल माहिती सांगू लागतात. प्रत्येकजण आपापल्या पदार्थाची माहिती देऊ लागतं. तर इथे आपली ईश्वरी पण तिच्या पदार्थाची माहिती सांगू लागते. जजेस मात्र एक घास खाल्ल्यानंतर म्हणू लागतात की तुला कशावरनं हे समजलं की हा पदार्थ शिजलेला आहे की नाही? मग ती आता सगळ्यांसमोर बोलताना म्हणते की एक तर हाताने स्पर्श करून बटाटा शिजला आहे का नाही ते पाहिलं होतं. तळताना त्याचा खमंग वास आला ना, तेव्हा मला कळलं की तो पदार्थ व्यवस्थित तळला गेला आहे. त्या बेसवरतीच मी हे सगळं ठरवलं आणि हे अशा पद्धतीने जसं जमेल तसं डेकोरेशन खूपही असं भारी तर नाही म्हणू शकत, पण माझ्या पद्धतीने जमेल तसं केलं आहे. तर आपण इथे पाहतो आहे अजूनही ईश्वरीला दिसेल असं होतं. सगळेजण आता इथे आपापल्या पदार्थाविषयी ऐकण्यात फारच उत्सुक असतात. आणि इथे पहिलं जे नाव अनाऊन्स केलं जातं ना स्पर्धेत, कोण जिंकले, तर 1 नंबरला कोणती स्पर्धक जी पुढे गेली तर ती पहिली असती नम्रता. दुसरी असती जी हिची कंपनी आहे स्वामिनी सौदामिनीची, तर आपण ती कंपनी पण जिंकल्याचं पाहू शकतो. तर तिसऱ्या नंबरला थोडंसं ना सस्पेन्स क्रिएट करण्यात येतो. तिसरी कंपनी कोण असू शकतं, ओळखा बरं, असं म्हणत जजेस एक गोष्ट अशी ताणून ठेवतात. तर त्याच वेळेला मग तिथे नाव घेण्यात येतं सात्विक फॅशन हबचं. आणि सात्विक फॅशन कंपनीचं नाव आल्यानंतर तर मग विचारायलाच नको. आणि त्यात कौतुक करताना जजेस मात्र म्हणणं विसरत नाही की खरं सांगू का, तुम्ही जिंकले का? तुम्ही एकतर 9मधून 9.5 मार्क मिळवले होते, पण जो 5 पॉईंट जो जास्त देण्यात आला आहे ना, तो फक्त आणि फक्त तुमच्या ह्या बहादुरीची दिसत नसतानाही हे सगळं केलं, ह्या गोष्टीच्या कौतुकाची थाप म्हणून तुम्हाला 5 मार्क जास्त देण्यात आलेले आहे आणि म्हणून तुम्ही जिंकले असं इथे अनाऊन्स करण्यात येतं. तर ह्या गोष्टीने मात्र नम्रता दुखावली जाते की दरवेळेला कोणी ना कोणी तिचं कौतुक करतं आणि तिला सगळेजण सपोर्ट करत असतात. ही गोष्ट तिला खटकते. आता आकाश म्हणत असतो की तुझीच बहीण आहे, तुला आनंद का होत नाही? पण तिला होत नाही तर ती नाहीच दाखवणार ना.
जबरदस्ती थोडी की दाखवायलाच हवा. आता इथे प्रत्येक जणांना प्रेक्षकांना पण खूप आनंद होतो की आपली ईश्वरीताई जिंकली आहे. तिने केलेल्या पदार्थ ती उत्तम होता आणि डोळ्याला दिसत नसताना एवढा भारी पदार्थ बनवणं डोळ्याला दिसणाऱ्यांकडनं सुद्धा बनत नाही. तर आता इथे आपण पाहतोय सगळेजण त्यांची दोघांची टाळ्या वाजवून खूप खूप असा आनंद व्यक्त करू लागतात. त्यांना खरं तर 1 नंबर नाव घोषित करण्यात आलेलं आहे त्यांचं जिंकणाऱ्यांमध्ये. तर ही गोष्ट सगळ्यांना खटकेल आणि आवडेल असं तर नाही ना. ज्यांना खटकायची त्यांना खटकली, ज्यांना आवडायची त्यांना आवडलीही. कुणाच्या तोंडावर 12 वाजले, कुणाच्या 13, कुणाच्या काय. आपण इकडे पाहू शकतो सगळेजण आता ईश्वरी आणि आर्णव यांना शुभेच्छा देऊ लागतात आणि एकदम छान प्रकारे तुम्ही हे सगळं काम केलं, ह्या गोष्टीचा तुम्हाला ॲप्रिशिएट पण केलं जाते. तर कोणाच्या तोंडावर 12 वाजलेले ते आपण पाहू शकतो. सौदामिनी बाईच्या मात्र तळपायाची आग मस्तकात जाते. डोळ्याला दिसत नसताना जर एवढं केलं दिसत असतं तर ह्या बाईने काय काय केलं असतं, ही पण तिला वाटणारी भीती आता तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागलेली आपण पाहू शकतो. आकाश आनंदाने आपल्या वहिनीला दादाला कॉंग्रॅच्युलेट करण्यात येतो. पण इथे आपल्याला पाहू शकतो की आर्णव आणि ईश्वरीजवळ नम्रता लवकर येत नाही. तर इथे ताई ताई करू लागते ईश्वरी. मग थोडक्यात पुढे येते नम्रता. मग नम्रता तिला कॉंग्रॅच्युलेशन एवढंच म्हणते. बरं, आता इथे एवढं छान कौतुक सगळ्या जजेसकडनं त्यांचं करण्यात येत असतं. हे कुणाला सहन होतच नाही आहे, ते आपल्याला स्पष्ट दिसते. सौदामिनीबाई आणि नम्रता यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आपण पाहू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नाही आहे. सगळे जजेस आणि सगळे प्रेक्षक त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलू लागतात. कौतुकाची थाप त्यांना देण्यात येते. सगळेजण खूप खुश आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे की आर्णव आणि ईश्वरी जिंकलेले आहे. तर आता आपल्याला पुढे हेही पाहायला मिळतं की सौदामिनीबाई फारच संतापलेली, चिडलेली आणि डोळे अशी एकदम टेन्शनमध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळेल. आता मात्र आर्णव ईश्वरीला एकदम त्याच्याजवळ घेतो आणि तिला तू खरंच बहादूर हे सगळं दिसत नसताना केलं याची कौतुकाची थाप देतो. मात्र सौदामिनीबाई फारच संतापलेली आहे. ती रागारागात तावात वल्लवीला फोन लावते. दिवसभर तू इथे नव्हती, कुठे गेली उलथायला म्हणत आता प्रश्न करू लागते. तर माझ्याशी या शब्दात बोलायचं नाही असंही वल्लवी म्हणते. मग तिच्याकडनं कळतं की आर्णव ईश्वरी जिंकलेली आहे. मग ही गोष्ट कळाल्यावरती चिडचिड तिची वाढली. तर वल्लवी तिला म्हणू लागते की ते जिंकले, त्याचा राग माझ्यावर काढायचा नाही. आणि राहिला विषय स्पर्धेत तुम्ही तर तिथे होतात, तुम्हाला काही नाही करता आलं का, असंही वल्लवी त्यांना जाब विचारू लागते. मात्र आपण हे पाहू शकतो की देशमुखबाई खूपच उर्मटपणे वल्लवीला काय काय बोलू लागते. वल्लवी मात्र ते सगळं ऐकून घेते. असं का, ऐकणारच नाही. इथे आपण पाहू शकतो की वल्लवी एकदम जास्त संतापते देशमुखबाईवरती आणि माझ्याशी या स्वरात बोलायचं नाही आणि मला तुम्ही काही विकत घेतलेलं नाही असंही सांगून टाकते आणि फोन कट करून टाकते. ही इथे आयडिया सांगू लागते दुसरी. परत एकदा फोन लावते पण देशमुखबाई म्हणते मला तुझ्या आयडिया आता अजिबात नको, मी माझ्या पद्धतीने मला जे करायचं तेच करणार असं म्हणून फोन कट करते. आता आपण इकडे पाहू शकतो घरी सगळेजण आलेले असतात आणि आता आर्णव ईश्वरीला ॲपल कट करून ते खाऊ घालतो. आपली अंजली म्हणू लागते की वटपौर्णिमा तू ॲपलचा घास देऊन सोडवलीस मग, आणि अशी सावित्री कुठे पाहिली नसेल गं बाई, तिला इतक्या परीक्षा एका दिवसातच द्यावा लागल्या. ह्या गोष्टीचं कौतुक पण आजी करते आणि ईश्वरीला म्हणू लागते की खरंच तुझं फार कौतुक, तू एवढ्या सगळ्या परिस्थितीत हे सगळं करून आणलंस, दिसत नसतानाही तू हे सगळं केलं, तुझं करावं तेवढं कौतुक फारच कमी आहे आणि तू जिंकलीस ह्या गोष्टीचा आनंदही आम्हा सगळ्यांना झालेला आहे. तर आपण इथे हे पाहू शकतो की अंजली पण कौतुक करते तिच्याबद्दल बोलताना. त्या सगळ्या गोष्टी इथे नम्रता ऐकत असते. नम्रताचं मात्र कोणी कौतुकही साधं केलेलं नाही. या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं आणि ही गोष्ट ज्या वेळेला आजीच्या लक्षात येते ना, तर आजी आता इथे म्हणू लागते की नम्रता तुझंही खूप कौतुक बरं का, सगळ्यांनी तुझंही खूप छान कौतुक केलं आहे. पण ती म्हणते इट्स ओके, काही हरकत नाही, माझं नंतर केलं तर काही हरकत नाही, दरवेळेला येईल असतं हरकत राहते. आता इथे सासरी बुवा नम्रताचे छान कॉफी घेऊन येतात सर्वांसाठी आणि स्पर्धक एवढे मेहनत करून काम करून दमले अशी म्हणून त्यांना ती कॉफी देऊ करतो. आणि मग त्याच्यानंतर मामा बोलता विषय काढू लागतात की आजची स्पर्धा खरं तर आपल्या आर्णव ईश्वरी आकाश नम्रता यांनी जिंकलेली आहे, त्याचं फारच कौतुक आहे. आता आपण पुढे काय करायची त्याची आत्ताच आयडिया बनवून ठेवूया, म्हणजे कसं मग पुढे आपल्याला ती कामं येईल. आणि ईश्वरीलाही आता आराम करायला सगळेजण सांगतात कारण डोळ्यांवरती इतका ताण आलेला आणि एवढं सगळं घटनाक्रम घडला आहे, त्या गोष्टीची भीती पण आता सगळ्यांना वाटते. आता सगळेजण कॉफी पित आहेत. मामा म्हणू लागतात की मलाही मार्क द्या रे, मी किती छान कॉफी बनवली त्याची. तर सगळेजण हसू लागतात.
तर मामा इथे सगळ्यांशी बोलताना छान कॉमेडी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्णव विचारतो की आपली मामी दिसलेली नाही, तर मामी कुठे गेली. तर मामा सांगू लागतात की ती गेली मैत्रिणीचा नवरा सिरियस आहे त्याला भेटायला. तर आजी आता इथे पुन्हा एकदा नम्रताला सांगू लागतात की बघ ना, तू एवढी स्पर्धा जिंकली आहे, तुझंही खूप खूप कौतुक, आणि तू इतकं छान प्रयत्न केले, ते सगळे दिसत होते, तुझी मेहनत दिसली म्हणून तर तुझं सगळ्यात पहिले नाव घेतलं, नंबर काढला. मामा मात्र आता इथे म्हणतात की तुला दिसत होतं तरी तू असं केलं, आणि ईश्वरीला दिसत नव्हतं तरी तिने तुझ्यापेक्षा जास्त नंबर मिळवले. तर ही गोष्ट बोलल्यानंतर अंजली लगेच मामाचा हात दाबते. मामाला म्हणते, अरे मामा काहीही काय बोलतो, कुणाला काय राग येईल काय नाही ते तर बघत जा, कशाला कौतुक करतो ईश्वरीचं. मामांच्या ती लक्ष देतं. मामा लगेच गप्प होतात. आपल्याला हेही पाहायला मिळेल की अंजलीला इथे मामा विचारतात, का रे माझं काही चुकलं का. तर ती म्हणते, हो ना, दरवेळेला नम्रताला काही ना काही कारणाने राग येतो ईश्वरीच्या बरोबर कंपेअर केल्यावरती, तर तू तिची आणि ते म्हणजे दोघींची बराबरी करू नको. तर आता मामा इथे सॉरी म्हणतात आणि शांत बसतं. मात्र आपण इकडे पाहू शकतो की नम्रताला फारच चिडचिड होत असते की आपल्याला दरवेळेला डावललं जातं आणि ईश्वरीचं कौतुक दरवेळेला केलं जातं. ह्या गोष्टीमुळे तिचं मन दुखावलं जातं, पण ती कुणालाही सांगतच नाही की माझं मन दुख होते. तिथेच ती रागारागाने सगळ्यांकडे पाहत असते. तर आपण इकडे हेही पाहू शकतो, आपले अर्णव जे आहे ते विचारू लागतात की बाबा कुठे. तर तो बाबा कुठे गेला आहे म्हटल्यावर सगळ्यांना माहितीच नाही, दिवसभर तर घरीच असतील ना, असाही प्रश्न इथे सगळ्यांना पडला आहे. तर आता इथे आपण पाहतोय वल्लवी करण्यासाठी मोबाईल घेते आणि तिचा कॉल झाल्यानंतर तिला दुसरा मोबाईल आठवतो जो रमाकांतचा आहे. मग रमाकांतला मेसेज करायला हवा ना की घरी, की मी कुठे आणि काय. मग रमाकांतच्या फोनवरनं वल्लवी मेसेज करू लागते की मी पंढरपूरला गेलो आहे आणि मी काही दिवस तरी परत येणार नाही, तर माझी शोधाशोध करू नका. असा छानसा मेसेज इथे आता वल्लवीने पाठवून दिलेला असतो. आणि आपण पुढे हेही पाहू शकतो, वल्लवीला भारी स्वतःचा अभिमान आहे की आपण एवढं सगळं घडवून आणतो आहे, करून आणतो आहे, आपल्याला नक्की यश मिळेल ह्या गोष्टीची शाश्वती पण तिला वाटू लागलेली. आता इथे ईश्वरी काम आवरण्यासाठी उठू का म्हणत असतानाच अर्णव तिला थांबवून ठेवतो, कुठे हालायचं नाही. आणि आकाश मात्र म्हणत असतो की सेलिब्रेशन व्हायला हवं ना, तर आपण छान प्रकारे नम्रताच्या हातच्या शेवया खाऊ, खूप छान शेवया बनवते ती. तितक्यात काय झालं, आपला अर्णव पुन्हा एकदा विषय काढतो की बाबा कुठे, काही कळलं का. तर इथे मेसेज आलेला असतो ईश्वरीला की बाबांना अचानकच त्यांचे मित्र पंढरपूरला घेऊन गेले पायी यात्रेसाठी. ही गोष्ट ऐकल्यावरती इतका चिडतो ना अर्णव, आपल्या बाबांना आपल्याला सांगून जायला हवे, ते कधी कुठे निघून जातात, ते कुठे नाही हे आपल्यालाही ते कळू देत नाही, आणि आपल्याला माहिती हवं ना ते नक्की कुठे गेले. तर आता इथे बाबा कुठे गेले हा जो प्रश्न पडलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर योग्य असं कोणालाही मिळलेलं नाही. आजी मात्र सगळ्यांचं फार कौतुक करते की सगळ्यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, आणि असेच प्रयत्न निरंतर चालू ठेवा, म्हणजे कसं उद्या आपलं सात्विक फॅशन वाचवण्यासाठी जी वेळ आली आहे ना, ती नक्कीच ह्या सगळ्या पैशातनं भरून निघेल. आणि आपल्याला पुढील भागामध्ये हेही पाहायला मिळत आहे की ईश्वरीला कोणीतरी जाणून बुजून आंधळ करण्याचा प्रयत्न केला आहे, हा अर्णवच्या लक्षात आला आहे. आणि अर्णव हा ह्याचा जाब विचारण्यासाठी नम्रताकडे गेलेला आहे. नम्रता मात्र म्हणते त्या कोणत्याही व्यक्तीने तिला त्रास दिलेला नाही आहे. तर आता आपण जे पाहिलं ते म्हणजे एकदम छोटीशी झलक होती नम्रताने केलेले कपटीपणाची. नम्रताने केलेला कपटीपणा हा अर्णवच्या लक्षात येईल का. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.